अरे ठरव काय ते वसाऱ्या, सुरू करूया का नको सुरू करूया? रिपोर्ट झालेत ना, मग सांग काही झाले ते. कदम 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 शांत व्हा, असा त्रागा करून नाही चालणार. अरे पण तू सांगितच नाही ना. कदम तुमचे रिपोर्ट्स मी जेव्हापासून पाहिलेत ना, मी सुन्न पडलोय. कदम माझं शरीर अगदी गळून गेलं, माझ्या हातापायांना घाम सुटलाय, माझं डोकं भणभणायला लागलंय. कदम थंडी वाजते मला. डॉक्टर साहेब, हे सगळं मला होत होतं म्हणून तुम्ही मला रिपोर्ट करायला सांगितलंय ना. मग आता रिपोर्ट आल्यावर हे सगळं तुम्हाला व्हायला लागलंय, कसं करायचं सांग आता. कदम शांत, फक्त मला एक प्रॉमिस करा की रिपोर्ट्स मध्ये काय आहे तुम्हाला कळल्यावर तुम्ही आरडाओरडा करणार नाही. हे बघा, आता जे काही आपल्या समोर नियतीने मांडून ठेवलं त्याला धैर्याने सामोरं गेलं पाहिजे ना. कदम हा, मन घट्ट करा आणि मी काय सांगतोय ते ऐक. काय होतंय की तुमचे रिपोर्ट्स बघून ना कदम थक्क व्हायला झालंय. मग डॉक्टर साहेब, मला थक्क व्हायचंय. तुम्ही काय ते सांगा आणि मला थक्क करा. कदम तुमचे रिपोर्ट्स आम्ही चेक केलेत आणि रिपोर्ट्सवरनं असं दिसतंय कदम की तुम्हाला 3 हार्ट आहेत. ऐका ऐका कदम, मी शांत व्हा. मी तुम्हाला म्हटलं होतं कदम आरडावर, तुम्ही इथे बसा, इथे शांत बसा, इथे बसा. हे बघा, शांत व्हा. हो कदम, शांत व्हा. कदम कसं आहे, माणसाला सामान्यतः एकच हृदय असतं, पण रिपोर्ट्स मध्ये क्लिअर दिसतंय की तुम्हाला 3 हार्ट्स आहेत. अरे पण 3 हार्ट म्हणजे 1 2 3 हार्ट डॉक्टर दिसतंय कदम इथे. मला सांगा, खरंच तुम्ही हार्टचाच एक्सरे चेक केलाय की दुसरं कुठलं तरी अवयव जे आहे माझ्याकडे, जे 3 समजून तुम्ही त्याला हार्ट समजलाय असं काय? कदम मला सांगा, तुमच्या शरीरात असा कोणता अवयव आहे जे 3 आहेत? कदम नका आठवू, असं नसतो शरीरात कुठलाच अवयव जे 3 असतात. इथे रिपोर्ट्स मध्ये दिसतंय कदम की तुम्हाला 3 हार्ट्स आहेत. तरी सुद्धा मला दम कसा लागतोय? एक्झॅक्टली, बसा बसा, शांत व्हा, शांत व्हा. एक्झॅक्टली आम्ही तोच विचार केला आणि रिपोर्ट्स रेफर केल्यानंतर मला असं लक्षात आलंय तुम्हाला दम लागतोय. कदम त्याचं कारण आहे की तुमची 3 हृदय आपापसात भांडतायत. बापरे, म्हणजे ते बाय मैं काम करेगा, नहीं तू क्यों करेगा, मैं भी करेगा, अरे बाय मैं धडकेगा, मैं पम, ऐसी भांडतायत त्यांची हृदय. असं सगळं? आणि म्हणून तुम्हाला दम लागतोय कदम. अच्छा, म्हणून दम लागतोय काय? तरीच बोलतो मी, असं काय म्हणत दम लागतोय? कदम मला काही प्रश्न विचारायचे तुम्हाला. हा, विचार. मला सांगा, कधी फंबल पडतो का तुमचा? फंबल ते काय असतं? गोणी भरून पडतात आहे. अहो, टप भरून फंबल पडतात आहे. ओ माय गॉड. Oh my God. आणि हल्ली तर लयच पडतात आहे. खरंय, खरंय. कदम फंबल पडतायत ह्याला कारण सुद्धा हेच आहे की तुम्हाला 3 हृदय आहेत. कदम तुमच्या 3 हृदयात 3 वेगळी वेगळी वाक्य असतात. कळत नाही कुठलं वाक्य बाहेर पडायचं म्हणून ते फंबल पडतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला म्हणायचं असतं चिकू, तुम्ही बोलता कुची, किंवा तुम्ही म्हणता काचू, किंवा तुम्ही म्हणता चुका. काय होतं, एका हृदयात कुची असतं, एका हृदयात चाकू असतं, एका हृदयात कुचा असतं, म्हणून ते 3 फंबल पडतात. कदम पण डॉक्टर, कधी कधी तर कुचका असं पण बाहेर पडतं. कदम ते बाहेर पडतं कारण 3 हृदय भांडतात आणि त्यांनी एकत्र शब्द सोडतात, मग ते कुचका असं बाहेर पडतं. कदम तरीच बोलतो, आवरे फंबल कसं पडतं माझं. एक्झॅक्टली कदम. डॉक्टर, तुम्ही जरा नीट चेक करा चेक ना. केलंय मी कदम, चेक केलंय. हा, म्हणजे 1 हृदय आणि 2 फुफ्फुस असे मिळून तुम्हाला 3 वाटत असतील,
पण ते बाजूचे 2 फुफ्फुस असतील ना? नाही कदम, फुफ्फुस तुम्हाला 5 आहेत. 5 फुफ्फुस? 5 फुफ्फुस आहेत कदम. मी सांगणारच होतो, हे क्लिअर कट दिसतंय रिपोर्ट मध्ये तुम्हाला 5 फुफ्फुस आहेत. म्हणजे फुफ्फुस असे 5 फुफ्फुस आहेत मला. कदम दिसतंय इथे, 5 फुफ्फुस दिसतंय इथे. तरी बोलते हिच्या हातला मी दम पंप मारतो तरी मला दम कसा लागतो? अवरा 5 फुफ्फुस असून काय फायदा? कदम हे बघा, अवयव जास्त असले म्हणजे तुम्ही क्षमता जास्त आहे असं नाहीये. मग आता समजा तुम्हाला 2 पाय हा. आहेत, मी तुम्हाला 2 पाय एक्स्ट्रा दिले तर तुम्ही जोरात पळणार आहात का? नाही पायात पाय अडकून पडू शकतो ना मी. हो ना, पायात पाय अडकून पळाल म्हणजे 5 फुफ्फुस आहेत त्यांचा तुम्हाला उपयोग नाहीये. नाही त्याचाच त्रास होतोय म्हणून दम लागतो. काय होतं की ज्यावेळी तुम्ही हवा आत घेता तर एक फुफ्फुस बोलतो मला हवा पाहिजे, हा. दुसरं बोलतो नाही भाई मेरे को मांगता, तिसरा बोलतो नाही मने जो छे, चौथा बोलतो भाई हूँ करंदा मेरे को भी मांगता. अरे बापरे. असे त्या 5 फुफ्फुसांची आपापसात भांडणं होतात आणि भांडणं झाल्यावर काय होतं, भांडणं होणं असेल तर भाई राहू दे मला नको. दुसरा बोलता भाई तेरे को नहीं मांगता तो मैं अकेले के करू. तो तिसरा बोलता भाई हूँ अकेला जो आहे શું करू तो બધા કામ હુંજ કરે છે. मग कोणच हवा घेत नाही आणि मग हवा न घेतल्यामुळे तुम्हाला दम लागतो. अरे पण वसाऱ्याने 5पैकी कुणीतरी एकाने जबाबदारी घेतली पाहिजे ना, की बाबा मी आता पंप मारतोय तर पचकन कुणीतरी एकाने घ्यावा. अरे मी जगलो तो तू जगेल ना, तो मेला तर काय टेन्शन नाही त्या वसाऱ्याला, तो पण मरेल ना. असं काय करतात? एक्झॅक्टली कदम, मला तेच कळत नाही की एकाने तरी जबाबदारी घ्या. मग तेच आहे ना यार. हा गोंधळ आहे कदम. म्हणजे आता समजा मला तुम्ही म्हणताय एक लिस्ट मध्ये फायनल जे आहे की आता मला 5 फुफ्फुस आहे, उद्या तुम्ही म्हणाल मला 7 किडनी आहेत. नाही कदम, तुम्हाला किडन्या 9 आहेत. कदम 9 किडन्या आहेत. मी सांगणारच होतो, मी हळूहळू प्रत्येक रिपोर्ट तुम्हाला चेक करून सांगितलं. अरे 9 किडन्या? ज्याला माझं शरीर आहे काय अवयवांचा बुधवारचा बाजार आहे. कदम इथे अरे डॉक्टर तुम्ही नीट चेक केलंय काय? म्हणजे एकावर एक असे एक्सरे ठेवून तुम्ही असं बघत तर नाही ना? असं कसं कदम? नाही तुम्ही असे जरा त्याला असे चिटकले असेल जरा चिटकून कदम चेक केलेत रिपोर्ट्स म्हणूनच सांगतोय ना तुम्हाला. तरी असं कसं होतं? एक्झॅक्टली कदम, मीही त्यासाठी खूप अभ्यास केला, मी खूप रिसर्च केला. सो पूर्ण स्टडी केल्यानंतर, रिसर्च केल्यानंतर असं लक्षात आलंय आमच्या की तुमची आई ज्यावेळी गरोदर होती, तुम्ही पोटात होतात त्यावेळी तुमच्या आईला तिळं होणार होतं. 3 जण आत होतात, पण तुम्ही गर्भात असताना इतर दोघांचे अवयव चोरले आणि तुम्ही एकटेच बाहेर आलात. मी या लोकांचे अवयव चोरले? एक्झॅक्टली हेच रिसर्च सांगते आता मला. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला गर्भावस्था, इथे क्लिअर सांगते. इथे कळलं तुम्हाला? कदम तुम्ही नका काळजी करू, फक्त मला एक प्रॉमिस कराल काय? की तुमची बॉडी तुम्ही मला संशोधनासाठी द्याल. अरे काय बोलतो तुम्ही डॉक्टर? कदम मला तुमच्या मुळाशी जायचंय. तू कुठल्या मुलापर्यंत जाणार आहेस वसाऱ्या? असं नाहीये कदम, मला शोधून काढायचंय की एखादी व्यक्ती अशी कशी जगू शकते जिला 3 हृदय आहेत, 5 फुफ्फुस आहेत, 9 किडन्या आहेत आणि 7 जठर आहेत. असे कशी जगू मला जठर पण 7 आहे वसाऱ्या. 3 हार्ट आहेत, 5 फुफ्फुस आहेत, 9 किडन्या आहेत, 7 जठर आहेत, 7 यकृत आहेत. यकृत? आता यकृत पण 7 आहे वसाऱ्या. काय फालतूगिरी चालले? यकृत पण 7 बोलतो आहेस तू मला, एक वाढवत चालत आहेस तू. कदम मी का वाढवेन, आलेत रिपोर्ट्स मध्ये ते सांगतोय ना मी कदम. ठीक आहे यकृत 7 आहे तर मग एक फायनल लिस्ट दे ना यार तू मला. ते फ्लिहा किती माझ्या शरीरात ते सांग आधी. काय किती आहे? फ्लिहा किती आहे ते सांग ना माझ्या शरीरातलं. फ्लिहा. कदम सॉरी टू से, पण रिपोर्ट्स मध्ये पाहिलं तुमच्या शरीरात प्लिहा नाही. एक नाही माझ्या कदम हेच चुकतंय आपलं. काय झालं? जे नाहीये त्याच्या मागे का जाताय तुम्ही? तुम्ही फ्लिहा जे नाही आहे त्यांच्याकडे बघा ना कदम. म्हणजे? मला सांगा प्लिहाचा काय उपयोग असतो माहितीये तुम्हाला? नाही. मग ज्याचा उपयोगच माहिती नाही त्याच्यासाठी का हक्कंतांडव करताय? अरे पण हे जे काय तुम्ही आधी बोला त्याचा तरी काय उपयोग आहे? मला काय माहितीये? ऐका कदम, ऐका तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी डॉक्टर आहे ना, माझ्यावर सगळं सोडा. तुम्ही फक्त या फॉर्मवर इथे एक सही करा. सही कशाला? कदम हे एक्स्ट्राचे अवयव काय करणार आहात तुम्ही? म्हणजे हा ऑर्गन डोनेशनचा फॉर्म आहे. तुमचं एक साधारणतः 2 हार्ट्स, एक 5-6 यकृत आणि एक 5-6 जठर आपण गरिबांना दान करूया. हे मी नाही देणार. ही काय फालतूगिरी आहे? मी नाही देणार कुणाला दान बी नाही. हे काय सेल लागला इकडे वसाऱ्या मी द्यायला? कदम असं नका करू, तुमच्याकडे खूप आहे कदम. आता तुमचं आतडं घ्या. हा. 450 फुटाचं आतडं आहे. काय करायचंय ते? किती?
450 फुटाचं दाखवतो. अरे काही येरी झाली का तुम्ही? मी 4.25 फुटाचा माणूस, माझ्या पोटात 450 फुटाचं आतडे आहे. अवरा आतडे असतं काय? तुम्ही समजून घ्या काय गोष्ट आहे ती. अरे मी आवराचा माणूस, हे कुठं कुठं माझ्या शरीरात काय आहे? एवढे आयटम कसे राहिले असतील माझ्या शरीरामध्ये? शांत व्हा कदम. हे बघा, तुमचे अवयव तुमच्या शरीराच्या आत जास्ती की मेजॉरिटी खेळले आहेत. सगळे जास्त आहेत. तुम्हाला कळतंय का? तुमच्या शरीरात तुम्ही एकटे नाही आहात. म्हणजे तुमच्या आत 3 जण आहेत. अरुण कदम, वरुण कदम, करुण कदम. ती नाही. 3 जण आहेत. मग मला सांगा डॉक्टर, आता तुमच्याबरोबर कोण बोलतोय? अरुण कदम बोलतोय, वरुण कदम बोलतोय का करुण कदम बोलतोय? तुम्हाला माहिती कोण आहे? ओ माय गॉड. डॉक्टर प्रसाद, सर नमस्कार. गुड इव्हनिंग सर. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही. एक तर तुम्ही कसे डॉक्टर झालात ते मला कळत नाही. कंपाऊंडर होण्या एवढी अक्कल नाही तुम्हाला. म्हणजे सर मी काय म्हणजे तुम्हाला सांगितलं ते एक्सरे मशीन वापरू नका, त्याच्यावर मल्टिपल इमेजेस डेव्हलप होतात. म्हणजे ते एक्सरे मशीन खराब झालेलं आहे. त्या एक्सरे मशीन मधून जो एक्सरे काढला जातो, ती जी एक्सरे फिल्म असते त्याच्यावर मल्टिपल ऑर्गन्स प्रिंट झालेले असतात. Oh my God. म्हणजे आपल्याला वाटतं 5 फुफ्फुस आहेत, 4 किडन्या आहेत. पेशंट कन्फ्यूज होतो की हे काय विचित्र केलंय. म्हणजे मला 3 हार्ट नाही आहेत? डावलट आहे तुम्ही. हा, ये बोलले. नाही ते मूर्ख आहेत. तुम्ही महामूर्ख दिसताय. वापरू नका ते एक्सरे मशीन. हे एकच आहे. अभिनंदन. तुम्हाला अरुण कदम, तुम्ही फक्त अरुण कदम आहात. करुण कदम, वरुण कदम कुठे नाहीये. बसाऱ्या, आता अरुण कदम सोड, वरुण कदम सोड, खालून कदम सोड. आता भडकू कदम कोण आहे ते मी तुला दाखवतो.